इथं आहे आणि चालू असलेली एक नवीन फ्रेश मॅच सध्या आपल्या डोळ्यासमोर आहे. एका बाजूने जर बघितलं गेलं तर परिंत किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम साई तीर्थ या दोन संघांना आपण लढताना पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये एक डिसिजन कॉमन पाहिला की प्रत्येक संघ मग सेकंड इनिंगमध्ये चेस डाऊन करायला जातो. पण खरं तर एका गोष्टीकडे लक्ष दिलं तर इथे चेसिंग खूप कमी झालं. फक्त एकदाच चेसिंग झाल्यात, बाकीच्या सगळ्या मॅचमध्ये धावा डिफेंड झाल्यात. त्यामुळे कुठेतरी परिस्थिती ओळखावी लागेल टॉस नंतर. पण सध्या तरी आपण पाहिलं तर ओमसाई तीर्थ संघाने डिसिजन घेतलंय फिल्डिंग करण्याचा. बॉल तयार होता. आता लेग समोरती बॉल होता, यष्टिरक्षक मिस झालेत आणि लॉंग स्टॉपला बॉल वेगाने चाललाय. खेळाडू तिथे पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होते पण बॉल पॉइंट लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील वाईट +4 टोटल 5. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. ओपनिंग पेअर्सचे दोन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये. एका बाजूने समीर आहेत, दुसऱ्या बाजूने नागेश आणि बॉलिंग वरती प्रसाद. पलतया हवेमध्ये बॅटची एज लागली. आता उंचीवरती बॉल आहे पण फाईन लेगचे क्षेत्ररक्षक दूर राहिले बॉल पासून आणि पुन्हा लॉंग स्टॉपला बॉल आहे. 2 धावा तर बनवलात आणि तिसऱ्या धावेचा कॉल इथे सक्सेसफुली कंप्लीट केला जाईल आणि इकडनं 3 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. टोटल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला आता म्हणजे 10 आकड्यावरती. चांगला सुरुवात म्हणता येईल या स्पर्धेमध्ये. आपण 50-50 ओव्हर जी पाहतोय, चॅलेंजिंग ओव्हर पाहतोय. यामध्ये अजूनपर्यंत चॅलेंज कोणत्या संघाने कंप्लीट नाही केलेला. पण येत्या काळामध्ये जसजशी स्पर्धा पुढे जाईल एखादा संघ तुम्हाला हा चॅलेंज कंप्लीट करताना पाहायला मिळेल का? निश्चितच, कारण चॅलेंजवर ही कॅल्क्युलेटिव्ह खेळावी लागते आणि ते कॅल्क्युलेशन काहीसं चुकतंय प्रत्येक फलंदाजाचं आणि 14 धावसंख्या ही कोणालाही करता येत नाहीये. खरं तर एका गोष्टीकडे आपण बारकाईने पाहिलं तर 14 धावा इतक्या इझी देखील नाही आहेत बनवणं. तिथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून खेळावं लागेल. 1-2 मोठे फटके, 1 6 1 चौकार, अदरवाईज 2 6 हे जोडावे लागतील. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही पहिल्या 3 चेंडूमध्ये असता, कारण की शेवटचे जेव्हा 3 चेंडू बाकी राहतात तेव्हा तुमच्या समोर 7 8 या 10चं इक्वेशन जेव्हा दिसतं तेव्हा तो वेगळा एक मानसिक दबाव क्रिएट होतो. त्याच्यामुळे कदाचित त्या धावा बनत नाही आहेत आणि अशीच परिस्थिती आपण आता तरी पाहिली आहे या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये. ऑफ समजा बाहेर होता, ड्राईव्ह केले बॉल एक्स्ट्रा कव्हरला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्ट करतात आणि मग फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धाव 1 आणि एका धावाच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच टोटल 12 आकड्यावरती. खूप चांगलं आयोजन आपल्याला साई साई ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि बघता बघता 5 वर्ष 2021ला या स्पर्धेची सुरुवात केली होती आणि 2025चं हे 5वं हंगाम आपण पाहतोय. हाफ ट्रॅक बॉल होता, उसळी चांगली घेतली, पिच वरती हिट करण्याचा प्रयत्न केलेला गोलंदाजाने. प्रसादला पाहतोय गोलंदाजी करत असताना. चेंडू फेकून झाले टोटल 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 12 धावा आहेत. आता शेवटचा अंतिम बॉल. पॉवर प्लेचा शेवटचा अंतिम चेंडू आहे. ओ मोठा फटका खेळायचा होता इकडे. बॅटची एज लागलेली जरूर वाटता. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक धावण्याचा प्रयत्न करतायत पण बॉल नाही अडवू शकले. निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. आणखी 4 धावा मिळतील शेवटच्या अंतिम बॉलवरती आणि चौकाराने या षटकाचा अंत पाहायला मिळाला. एकंदरीत जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये 2 चौकार आले, एक व्हाईट प्लस आला होता आणि आता इकडे एक बॅटला लागून चौकार आला आणि टोटल 16 धावा. चांगला स्टार्ट मिळालाय. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला असं म्हणावं लागेल, कारण की बघा 16 धावा बनवल्या गेल्यात. विकेट देखील दोन्ही बॅटर्सने वाचवल्यात आणि कम्फर्टेबली खेळत आहेत मैदानामध्ये. त्यामुळे स्टार्ट चांगला आहे. निश्चितच, आणि दोन्ही चौकार आलेले आहेत ते विकेटच्या मागे आलेले आहेत. ते पण आपण पाहू शकतो की काहीसं क्षेत्ररक्षण कमी पडतंय. धावपळ भरपूर होते पण चौकार हा अडवता आलेला नाहीये. खरं तर आपण जेव्हा वर्तुळाकार सर मैदान पाहतो ना त्यावेळेस तुमचे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन इथे असणारे 2 खेळाडू हे पळणारेच हवेत. कारण की जेव्हा बॉल पाठी येतो तेव्हा आउटफील्ड फास्ट असते मैदानाची, वेगाने येतो. मग तो अडवण्याकरिता तुम्हाला तितकासा वेग असला पाहिजे, चपळ खेळाडू पाहिजेत. निश्चितच, आणि बॉल कट लागून आला तर तो उसळी घेतो आणि स्पिन ही होतो. त्याच्यामुळे अंदाज घेणारा हा क्षेत्ररक्षक हवा असतो.
तुमच्या दोन्ही साईडला. रिॲक्शन टायमिंग खूप कमी असं त्या क्षेत्रामध्ये, तुम्हाला क्विकली रिॲक्ट करावं लागतं, विदिन द सेकंड चेंडूवरती धावावं लागतं. त्यामुळे कधी कधी स्टार्ट तुमचा फार महत्त्वाचा आहे, की जेव्हा यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निघतो तेव्हा तुम्ही 2 ते 3 सेकंड लेट स्टार्ट घेतला ना तर मग बॉलपर्यंत पोहोचणं कठीण होऊन जातं. स्टार्ट इम्पॉर्टंट असतं. तुम्ही कॅचसाठी देखील बघता की स्टार्ट चांगला नाही मिळाला, जेल ड्रॉप होते. इथे पहा ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत, एक सिंगल धाव प्रोटेक्ट करतायत आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत, जाऊन पोहोचला गेला 17. षटक क्रमांक दुसरा चालू झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आता आपण जितू चव्हाणला पाहतोय. पॉवर प्लेचा निर्बंध हटवला गेले. आता डीप मध्ये तुम्हाला आउटफील्डला क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळतील 6. ओ टप्पा पडला, बाउन्स खूप चांगला आहे, अगदी बॉडी लेंथ वरती हा चेंडू हाताळला गेला. मी म्हणेन की प्रॉपर बाउन्सर आहे, बॉडी लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जास्त बॅटरला रूम क्रिएट करून दिली नाही. आणि मामा भाचाची सध्या जुगलबंदी आपण मैदानामध्ये पाहतोय. डॉट बॉल आला आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 17-17. आता पुढे ठेवलेला बॉल, त्यानंतर यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका, रनआउटची संधी देखील होती तिकडे, पण सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेत. दुसऱ्या धाव्याचा कॉल ओव्हरथ्रोच्या माध्यमातून होईल का? हो जरूर, 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत देखील, जाऊन पोहोचल्या गेल्या 19 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, मग डॉट आणि आता डबल आली. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली आणि त्याच्या मदतीनं 19 आकड्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिली मॅच पाहिली, ज्यामध्ये आपण 52 धावांचं टार्गेट पाहिलेलं, पण त्यानंतर जसं वातावरणाचं इफेक्ट बदलले, हवामानामध्ये जर बघितलं गेलं तर हवा जशी चालू झाली तसं धावांचा वेग देखील वाढायला सुरुवात झाली. मग तुम्हाला 70 अप देखील 75 प्लस स्कोर जाताना दिसला. आता 55 इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढते, जाऊन पोहोचते 20 आकड्यावरती. या खेळपट्टीवरती राईट हँडेड बॅटरला नक्की सपोर्ट करेल, कारण की त्याची ऑन साईडला हवा चालू आहे. चेंडूला चांगलं कनेक्ट केलं, हवेमध्ये उंचीवरती पाठवलं तर मग हवेचा वेग त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर घेऊन जातो आणि ते होताना देखील पाहिलं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक आपण पाहिलं. खाली राहिला, यावेळेस बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये देखील आला आणि त्याचाचमुळे हा डॉट बॉल पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूला. एकंदरीत चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, टोटल 4 आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 20. 5वा बॉल, फुल टॉस होता, उंचीवरती आहे, लांबीवरती आहे आणि धावा देखील मिळतील. लॉफ्ट केलं बॉलला आणि मिड विकेट बॉन्ड लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. सव्वीस धावा झाल्यात, मोठा फटका पाहायला मिळाला. आता शेवटचा अंतिम बॉल, हा बॉल चांगला आहे, ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल आहे, फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि इझिली कंप्लीट केला गेला. या 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेच्या मदतीनं दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना आपण पर्यंत किंग्स संघाला पाहतोय आणि धाव फलकावरती धावा विदाउट लॉस या 2 षटकांमध्ये बनवल्या गेल्या. टोटल 28 आकड्यावरती चांगला स्टार्ट मिळाला. पहिल्या षटकामध्ये तर 16 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आल्यात आता 12 आणि त्याच्यामुळे 28. स्टार्ट चांगला मिळाला. अशाच प्रकारचा खेळ चालत राहिला तर मग तुम्हाला या मॅच मध्ये देखील धाव फलकावरती धावा 60 अप 70 अप दिसतील जरूर आणि त्या प्रयत्नात पर्यंत किंग्स असतील, कारण की ठाऊक आहे त्यांना की 50 मध्ये जर थांबवलं तर मग डिफेंड करताना तेवढाच डिफिकल्टीज येऊ शकतील आणि त्याच्याचमुळे त्यांचं टार्गेट आहे मनामध्ये की मिनिमम 60-65 प्लस जावा तरी बनवाव्या. आणि ही खेळपट्टीची तीच तर मजा राहिली आहे की इकडे 65-70 धावा देखील चेस डाऊन होण्याची क्षमता आहे या खेळपट्टीवरती. पण आजचं चित्र थोडंसं वेगळं दिसलं, आजचा खेळ थोडासा वेगळा दिसला की जिथे तुम्हाला पहिल्या डावामध्ये धावा म्हणतात पण सेकंड इनिंग मध्ये चेसिंग करताना थोड्याशा डिफिकल्टीज येतात.
निश्चितच रणनीतीमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा चुकतंय काही संघ, निश्चित धावसंख्या गाठत नाही आहेत आपल्या संघासाठी. तिसरं षटक जे आपण पाहतोय 50-50 आणि या षटकामध्ये गोलंदाजीवरती प्रशांतला आणलं गेलं, ऑन साइडला खेळले. हा विकेट हॅट्रिक. मागच्या मॅच मध्ये प्रशांतने जर बघितलं गेलं तर एक विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती आहे. टोटल 4 विकेट त्याने मिळवले होते आणि सध्या तरी पर्पल कॅप त्याच्या डोक्यावरती आपण परिधान केलेली पाहतोय. प्रशांत तयार. ओ सरळ खेळलेत प्रशांतच्या अगेन्स्ट विथ द रूम विथ द लाईन आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील देखील. कलेक्ट करून फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धावा 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 32-32 आकडावर. खूप चांगल्या पद्धतीने धावा चालू आहेत सध्या तरी. डबल सिंगल्स येत आहेत. जिथे मोठे स्ट्रोक खेळायची संधी मिळाली तिथे मोठे फटके देखील आले. स्ट्राईक रोटेशन खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ते नितांत गरजेचं आहे. बॅटची टॉप एज लागली आहे. आता गोलंदाज स्वतःचा फॉलो थ्रू सोडून तिकडे पोहोचेल का, पण एका टप्प्याअखेरीस बॉलला अडवलं गेलं आणि त्याच्या दरम्यान आणखी एक सिंगल आली. मिसटाइम स्ट्रोक जरूर होता पण मिडॉनचे क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये होते, मिडॉन आतमध्ये नव्हता. त्याच्यामुळे ही कॅच कंप्लीट करण्याकरिता तिकडे कोणी नव्हतं आणि लोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सेफली हा लँड होताना चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे एक धाव फलकावरती बनवली गेली. कदाचित मिडॉन आतमध्ये असते तरी कॅच कंप्लीट होऊ शकली असती, पण एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत देखील. धावा जाऊन पोहोचतायत 33-33 आकडावरती. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात, त्यामुळे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये धावा इकडनं 9 बनवायच्यात. पायावरती अपील तर जोराने आहे, पण पंचांचा इशारा काय की लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल आणि त्याचाच मग इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये. लगातार 3 षटकार जोडले तर ऍडव्होकेट भरत पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, 600 रुपये आणि 2 लगातार विकेट घेतले तर 400 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला खेळलेत. एक टप्प्याखेरीस अडवला जाईल का, बॉल निघून गेलाय. मस्सक पे दस्तक, धावा 4, चौकार. एक चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे 50-50 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. या 50-50 ओव्हर मध्ये आतापर्यंत तर सर कोणी कंप्लीट तर नाही केलेलं, पण आता इकडे चौकार आला तर कंप्लीट होईल का पाहावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की 13 धावसंख्या झाली होती 5 बॉल मध्ये. एक काढला असता तर अजून एक्स्ट्रा 7 मिळाले असते, परंतु ते शक्य झाले नाहीये. इकडे शक्य होईल का पाहावं लागेल. परिता किंग्स संघ सध्या मैदानामध्ये पाहतोय आणि इथे पहा लोवो फुल टॉस बॉल होता. अपील दाद तर मागितली गेली पंचांकडे, पण कोणत्याच प्रकारचा इशारा नाही. त्यामुळे ह्या षटकामध्ये देखील 50-50 ओव्हरचं चॅलेंज जे आहे ते कंप्लीट अजूनपर्यंत होताना पाहायला मिळालं नाही. प्रतीक्षा करावी लागेल तुम्हाला हे चॅलेंज कंप्लीट करण्याकरिता. पाहावं लागेल कोणता संघ पहिला येतोय की जो हे चॅलेंज कंप्लीट करतोय. पण सध्या तरी मायनस मध्ये जाईल हा संघ आणि धावा मायनस होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये टोटल 5. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाना धन्यवाद देतो साई साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. आम्ही UPL खेळणार आहोत, आम्ही UPL खेळणार आहोत, आम्ही UPL खेळणार आहोत, आम्ही UPL खेळणार आहोत. UPL UPL
आपण सध्या ऐकत होतो UPL उमेलमान प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग, टायटल शीर्षक आपण ऐकत होतो आणि खूप चांगलं संगीत बनवलं गेलंय. कैलासवासी सतीश पाटील यांनी ते गायलेलं संगीत आहे. पहिला बॉल लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह आहे आणि मिड विकेट बॉन्ड लाईनच्या पलीकडे हा बॉल निघून चाललाय. हवाई सफर करताना आला पहिला चेंडूवरती धमाका. मदतीनं 39 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. एक गोष्ट जर बारकाईने पाहिली उमेलमान प्रीमियर लीग मध्ये तर तुम्हाला जे 40+ खेळाडू आहेत ते खूप चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सगळेच 40+ हायट्रिक जी घेतली, जी पर्पल कॅप होल्डर आहेत ते देखील 40+ आहेत. अमित जयस्वाल जे ऑरेंज कॅप होल्डर आहेत ते देखील तुम्हाला 40+ दिसतात. म्हणजे एक गोष्ट इकडनं तुम्हाला क्लिअर दिसते की अनुभव फार महत्वाचा आहे. म्हणून म्हणतात ना की जीवनामध्ये सर्वात मोठा गुरु कोण असेल तर मग तो अनुभव आहे आणि त्या अनुभवाला सध्या मैदानामध्ये वापर करताना खूप चांगला खेळ चालू आहे. मोठा फटका षटकार आला 39वा फलकावरती. जितूच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती 6 धावा. ओ पुन्हा उडावलाय आणि बॉल पाठवलं जाईल. बॅक टू बॅक लगातार बार अब की बार दुसरी बार. नक्कीच काहीसा कॉपी पेस्ट होता वाटते. ऍक्शन रिप्लेस होतं असंच म्हणावं लागेल. चेंडू आल्या मैदानामध्ये. बॅक टू बॅक 2 सिक्सेस जोडले गेले आणि काय कमालीची बॅटिंग करतायत सध्या नागेश. लगातार तिसरा आला तर ॲडव्होकेट साहेबांच्या माध्यमातून 600 रुपयाचा कॅश प्राइज जरूर मिळेल. मोनिश तुझ्या माहितीसाठी नागेश पाटील हे मास्टरचे खेळाडू आहेत आणि मास्टरमध्ये सुद्धा ओपनिंगला जातात. पण मास्टरच्या मध्ये ओपनिंग करताना त्यांनी डबलच्या 2 धावा काढल्या की जमतात. पण आज बघा गावात मॅच आहे, प्रेक्षक बघतात तर किती चांगली फलंदाजी करतात. घरच्या मैदानावरती बेनिफिट चांगला असतो. हो इथे ऑप्शनच्या बाहेर लगेचच लेंथ मध्ये परिवर्तन केले कारण की ठाऊक होतं की समोर टाकलेल्या बॉल मध्ये मोठे फटके येतात आणि आता राऊंड दी विकेट आले आणि बॉल ऑप्शनचा बाहेर ठेवला आणि त्याचमुळे रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला जाईल. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. फलंदाज नागेश माघारी परततील. खूप चांगली पारी नागेशच्या माध्यमातून आपण कंप्लीट करताना पाहिली आणि आता सध्या मैदानाचा बाहेर डगआउट मध्ये जाताना आपण त्यांना पाहतोय. एज फक्त नंबर आहे, ही गोष्ट जरूर आपल्या नागेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल आल्या प्रहार केला आणि ऑन साइडला वाडिश लागोनचा डोक्यावरनं. वा भाई वा, आणखी एक धमाका. असं नका बघू येते मला लाज. केला शृंगार आज गातल्या साथ. दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. किंग्स आज थांबणार नाही तसं जरूर वाटतं कारण की येणारा प्रत्येक बॅटर फक्त अटॅक करतोय. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळेल जरूर. इनसाइड आउट बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि त्याच्यामुळे 2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत देखील. हे षटक थोडं मोठं दिसेल कारण की 3 सिक्सेस आलेत या षटकामध्ये, एक डबल आले आणि टोटल धाव फलकावरती जर पाहिल्या 53 53 आणि या षटकामध्ये 20 धावा आल्यात. बोलत या ऑप्शनचा बाहेर सोडू दिले, जाऊ दिले. पंचांचा इशारा येतो यस. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती 54 54 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे अजून. 21 धावा तर या षटकामध्ये इंडिव्हिज्युअल आल्यात आतापर्यंत.
ओहो लास्ट बॉल दांडी गोल फलंदाजाला त्रिफळाचित केलाय यशच्या उध्वस कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर देशी चाल गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ तुमक जग हिटच्या तू बाहेर बटमा तुम चंदा पायाला घुंगरू बदनी कर कुटमा लाल कर गंगा हाथ में चूड़ी चले हरा लाल कर गंगा हाथ में चूड़ी चले हरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा चुनरी तेरी सोम अजीज आहे तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावले गेलेत आणि 2 विकेटच्या नुकसानवरती धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 54 54 आकड्यावरती. आता शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर मकरंद म्हात्रे मकरंद म्हात्रेला आणलं गेलंय. 50+ आहे हा गोलंदाज. खूप सारा एक्सपिरियन्स असेल जरूर त्याच्याकडे पण पाहावं लागेल त्या अनुभवाचा वापर करताना कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते कारण की आतापर्यंत धावा 54 तर जरूर आहेत पण इकडनं 10 ते 12 धावा आल्या तर फार मोठं टार्गेट होईल. पहिलाच बॉल लॉंग ऑफला खेळायचं होतं क्षेत्ररक्षक तिथे जरूर होते. चेंडूचा वेट केला आणि टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला हा चेंडू बॉल निघून गेला बॉल लाईनच्या बाहेर चौकाराकरिता आणि पहिल्या बॉलवरती मकरंदच्या अगेन्स्ट चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने 58-58 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेलात. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे ऑफ साइडला आणि तिकडनं फेकी करेपर्यंत 2 धावा तर इझिली कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 60 60 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. शेवटचं अंतिम षटक आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत आणि या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा तर खर्च केल्यात. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघ तयार आहेत. ऑन साइडला खेळायचं आहे. शफल जरूर केलं होतं पण कनेक्शन तितकंसं चांगलं नाहीये आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 61 61 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. 3 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झालाय. यानंतर होणारी मॅच रियांशी आणि गजानन. जरीमरी प्रसन्न रियांशी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट गजानन स्टार्स या दोन्ही संघांचे कॅप्टन आपण तयार राहायचं. पायावरती बॉल टाकलेला पंचांचा इशारा इम्पॅक्ट करत होता लाईन मध्ये बॉल आणि त्याच्यामुळे लेग बिफोर विकेटची अपील आणि फिंगर्स अप फलंदाज बाद. एक्सपिरियन्स प्लेअरचा बोलबाला राहिलेला UPL 2025 मध्ये सर्व एक्सपिरियन्स खेळाडू जे 40+ आहेत ते आपली कामगिरी उंचावत आहेत. आपल्या खेळाचं सुंदरसं प्रदर्शन ठेवत आहेत ते उमळमान गावा पुढे. सकाळी आपण सकाळच्या सत्रामध्ये JP सरांना देखील गोलंदाजी करताना पाहिलं होतं पण थोडे महागडे ठरले होते. ते ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांच्याकडनं एक्सपेक्ट केली होती तशी तर पाहायला मिळाली नाही पण आपण आशा बाळगूयात की येणाऱ्या नेक्स्ट मॅच मध्ये जरूर चांगले कमबॅक करून दाखवतील ते. ऑन गोईंग मॅच कडे वळतोय पुन्हा एकदा. पुन्हा पायावरती बॉल आहे. इथे देखील दाद मागितली जाते पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा की इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये. पिचिंग जर बघितली गेली तर ती ऑप्शनचा बाहेर होता आणि विकेटला हिटिंग मिसिंग होता बॉल आणि त्याचाच मुळे एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आणि अतिरिक्त एका धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा 62 आता लास्ट चेंडू आहे या सत्रातील या डावातील. शेवटचा अंतिम बॉल 62 धावा. अंतिम बॉल हवेमध्ये खेळलेत. आता क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील जरूर. कॅच कंप्लीट केली जाईल का? ड्रॉप झाली आणि त्यानंतर हितेश होते आय थिंक सो.
आणि त्यानंतर धावा फलकावरती टोटल 2 आणि 2 धावांच्या मदतीनं 64 धावा फलकावरती विजयाकरिता 65 धाव्यांचा आव्हान असेल. चला जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे यानंतर होणाऱ्या मॅचचा करूयात आपण टॉस. ह्याच्यानंतरचा सामना होईल तो रियांशी 11 वर्सेस गजानन स्टार्स. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. आणि नाणेफेकीसाठी मी हॅलो 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 नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो आमच्या गावातील ॲडव्होकेट भरत पाटील यांना. ह्याच्यानंतरचा होणार सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी रफ अँड टफ सामना होईल. गजानन स्टार्स वर्सेस जरीमरे आई प्रसन्न रियांश 11. गजानन स्टार्स हा पहिला सामना हरलेले आहेत आणि रियांशी 11 हा पहिल्या सामन्यामध्ये ते विजय ठरले आहेत. तरी नाणेफेकीचा कॉल करतील आमच्या गावातील ॲडव्होकेट भरतदादा पाटील. कुणाचा कॉल आहे? रियांशी 11चा कॉल आहे. बघूया. UPL आणि साई सयाल्ले गजानन स्टार्सने नाणेफेक जिंकले. तरी मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही मुख्य मंचावरती बसायचं आहे. धन्यवाद. गजानन स्टार्स निपुण घरात तुम्ही नाणेफेक जिंकलेला आहे, तर तुमचा काय निर्णय असेल? फिल्डिंग. का तुम्ही फिल्डिंग का तुम्हाला प्रथम फलंदाजी का नाही करायचे? काय कारण काय? तुम्ही कारण सांगू शकता? लाजतायत, बोलत नाही. चला तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय, तर तुम्ही क्षेत्ररक्षण करताना रियांशी 11 समोर एक चांगला संघ आहे, तर तुम्ही त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचं म्हणजे तुम्ही रोकाल त्यांना? 40-45. धन्यवाद. सचिन पाटील रियांशी 11चे संघनायक आपल्या सोबत आहेत. तर सचिन, तुम्ही नाणेफेक हरल्यात, तर तुम्हाला फलंदाजी आली आहे प्रथम, तर तुम्ही प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा तुम्ही जमवाल? 65-70. 65 ते 70 तुम्ही धावा सांगताय, तर तुम्हाला असं कुठले तुमचे मेन फलंदाज आहेत की ज्यांच्यावर तुमचा भरोसा आहे की तुम्ही सांगताय की 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये तुम्ही 60 ते 65 धावा जमवू शकता? चेतन आहे, अमित आहे, रोहित आहे आणि स्वतः मी पण आहे आणि तू पण आहेस JP. आपण पहिला सामना जिंकला, तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जरा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढला असेल की तुम्ही पहिला सामना जिंकलाय, तर तुमच्या दुसऱ्या सामन्यामध्ये तुमची सेम टीम राहील का तुम्ही टीम चेंज कराल? नाही, आम्ही सध्या ती सेम टीमच ठेवलेली आहे. आम्ही आता होणारा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणजे मग आम्ही उद्या काय ते बघू. थँक्यू. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट आणि मान्यवर तुम्हाला धन्यवाद. आणि तुम्ही मेन स्टेजवरती बसायचं आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच JP सर. JP सरांना आपण पाहतोय वुमेन प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या माध्यमातून अँकरिंगची भूमिका ऑलवेज आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर या क्षेत्रामध्ये ते वर्क करू शकतात. ज्या पद्धतीने आपण त्यांना बोलताना पाहतोय, कंट्रोल खूप चांगला आहे त्यांच्या शब्दांवरती. या टू हॅलो 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 आपल्या UPLच्या स्पर्धेसाठी रुबाब द वुमन्स ब्युटिक यांच्याकडून आपल्याला विशेष मेन्स आणि वुमेन्ससाठी सहकार्य लाभलं आहे. तर त्यांच्यातर्फे मी हिमांशू पाटील आपल्यामध्ये बसले, त्यांचा सत्कार करू इच्छितो. तरी मी साईचे धनराज म्हात्रे यांना सांगतो, विनंती करतोय की त्यांनी हिमांशूंचा सत्कार करायचा आहे. आपल्याला रुबाब तर मेन्स अँड ब्युटिक तर्फे जे क्रिकेटचं मॅन ऑफ द मॅच साठी कॅप दिलेले आहे, कॅप, ग्लोव्ज, सॉक्स आणि ट्रॉफी दिल्यात, तर त्या आम्ही साई ग्रुपतर्फे हिमांशू पाटील यांचा सत्कार करू इच्छितो. धनराज पाटील, आपण तो सत्कार करायचा आहे.
धन्यवाद हिमांशू पाटील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करत आहोत. जिथे 65 धावांचं आव्हान आहे आणि पार करण्याकरिता दोन ओपनिंग पेअर्सची रेग्युलर पारंपरिक जोडी आपण पाहतो. जिथे स्ट्रायकर एंडवर सचिन आणि नॉन स्ट्रायकर एंडवर प्रसादला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये सचिनचा खेळ खूप चांगला पहिला बॉल अक्रॉस द हँड खेळलेत. स्क्वेअर विकेटला खेळलेत आणि त्यानंतर बॉल पाठवला गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती सचिनच्या बॅटमधून येतोय चौकार. या संघाकरिता ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ही मॅच जर पराभव झाले तर कदाचित या स्पर्धेमधून टाटा बाय बाय देखील बोलता येईल. डिपेंड करेल मग सेम पॉइंट वरती. ओ आता इथे पहा स्कूप करायचा प्रयत्न केलेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले होते. रिस्की स्ट्रोक होता आणि त्यानंतर धोक्यात आला होता सचिनचा विकेट तिकडे. पण आता विकेट तर गमावला गेला. कॅच ड्रॉप केली गेली आणि त्याच्यामुळे एक धाव फलकावरती बनवली गेली. कनेक्शन नव्हतं चांगलं. खरं तर पाठीमागे खेळायचं होतं. लॉंग स्टॉपला बॉलला पाठवायचं होतं. त्यामुळे दिलस्कूप हा फटका पाहायला मिळाला. पण कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं झालेलं. त्यामुळे जे क्षेत्ररक्षक तैनात होते शॉर्ट थर्डमॅनचे अगदी त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावलेला बॉल पण कलेक्ट नाही करता आला आणि त्याच्यामुळे कॅच ड्रॉप झाली आहे. एक जीवनदान जरूर मिळालंय. आता पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? कॅच तर नाही पकडू शकले आणि त्यानंतर बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4 आलाय चौकार. खरं तर सचिनला आजच्या दिवसामध्ये 2 ते 3 जीवनदान मिळालेत. त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांना जीवनदान मिळत आहे तसंच म्हणावं लागेल. फलकावरती धावा जर पाहिला तर 2 चौकार 1 सिंगल त्याच्या मदतीने आतापर्यंत पाहतोय आपण. टोटल 9 आकड्यावरती 3 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला. 4थ्या क्रमांकाचा चेंडू आहे. करणला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. राईट आमोद राऊंड दी विकेट आलेत. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्र फाईन लेग्स आणि या चेंडूवरती देखील रिझल्ट तेच पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. चौकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं टोटल धावा फलकावरती जर पाहिला तर 13 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 3 चौकार 1 सिंगलच्या मदतीनं. पहिल्या चेंडूवरती सचिनच्या बॅटमधनं एक स्ट्रोक चांगला पाहायला मिळालेला. त्यानंतर 1 सिंगल धाव आली आणि त्यानंतर लगातारचे 2 चौकार आलेत. कमबॅक करावं लागेल करणला कारण की पॉवर प्ले मध्ये थोडे जास्त महागडे आता ठरतात. मिसफिल्ड देखील खूप सारे पाहायला मिळाले. आपण आता वेट करून खेळायचं होतं. त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतोय डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर एकंदरीत आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 आणि पाठलाग चालू आहे 65 धाव्यांचा आणि 65 धाव्यांचा पाठलाग करताना पहिल्या 5 चेंडूमध्ये धाव फलकावरती धावा 13 बनवल्या गेल्यात. शेवट संधी बॉल पॉवर प्लेचा. एखादा मोठा फटका येईल का? मोठा फटका खेळायचा होता. लेकटा बॉल आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस डॉट बॉल आला आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 13 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट.
गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाना. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला. आम्ही UPL खेळणार हाव. आम्ही UPL खेळणार हाव. आम्ही UPL खेळणार हाव. आम्ही UPL खेळणार हाव. UPL UPL हे शीर्षक गीत ऐकत आहोत आणि खूप मधुर संगीत आहे. मगाशी देखील मी उल्लेख केला होता की खूप सारे वैशिष्ट्य या संगीतामध्ये, सगळ्या गोष्टी UPL मधल्या तिथे संबोधल्या गेल्यात आणि तेच संगीत आपल्याला आपल्या कानांपर्यंत पोहोचवलं गेलं. आणि 5व्या सीझन मध्ये आपण पदार्पण देखील केलंय. आजचा पहिला दिवस आहे. बोला तयार. षटक क्रमांक 2 घेऊन मयूर. फ्लाइटेड बॉल होता पहिलाच आणि त्यानंतर अपील तर केली होती हलकी पंचांकडे, पण पंचांचा लगेच इशारा आला की ऑप्समला मिसिंग होता हा चेंडू आणि त्याचाच मुळे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती सध्या आपण बॅटिंग स्टान्स वर सचिनला पाहतोय. सचिन पाटील आहेत. पहिल्या बॉल वरती चौकार 400च्या स्ट्राईक रेटने खातं जरूर उघडलेलं, पण त्यानंतर थोडे थांबवलं त्यांना. आणखी एक चांगला बॉल आहे. अजून एक चांगला चेंडू. रनआउटची संधी देखील होऊ शकत होती जरूर. थोडे नाराज आहेत यष्टीरक्षक. ठाऊक होता त्यांना की रनआउटची संधी होती, पण खरं तर स्वतःचा फॉलो थ्रू सोडून चेंडूला कलेक्ट करणं कधी कधी अडथळे निर्माण होतात आणि तेच पाहायला मिळालं. त्याच्यामुळे चेंडू हातामध्ये नाही आला, उचलू शकले नाही तितक्या वेगाने आणि त्याच्यामुळे एक धाव तर कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढती जाऊन पोहोचली गेली. टोटल 14 आकडावरती 65 धावांचा आव्हान आहे. पहिल्या षटकाचा समाप्ती झाली. आता षटक क्रमांक 2 पाहतोय आणि पहिल्या 2 चेंडूवरती आतापर्यंत मयूरने एक धाव खर्च केली आहे. फिल्डिंग सेटअप पाहू शकाल तुम्ही. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर अशा प्रकारचा फील्ड सेटअप आहे मयूर करिता. हवेमध्ये डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला बॉल चालला हवाई सफर करताना बेधडक बिंदास सडक पे कडक षटकार. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. काय स्ट्रोक कमालीचा खेळला. जसा पाहिला की समोर चेंडू आदलाय, स्ट्रेट बॅटेड हा स्ट्रोक सरळ पाठवला 6 धावेंकरिता आणि षटकाराने धाव संख्या देखील आता फलकावरती वाढल्यात. आता अक्रॉस जे हँड खेळलेत. पुन्हा एकदा बॅकवर्ड ऑफ द बॅक स्क्वेअर लेगला बॉल आहे आणि त्यानंतर एक धाव फलकावरती तिकडे आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढेल. आता ओव्हरथ्रोच्या माध्यमातून देखील आणखी एक धाव मिळेल. माइंड गेम्स सध्या चालू आहेत मैदानामध्ये. खरं तर यष्टीरक्षकाला फेकायला भाग पाडलं तिकडे नॉन स्ट्रायकर एंड कडनं आणि जसा चेंडू फेकला लगेचच दुसरी धाव कंप्लीट केली आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 22 आकड्यावर जाऊन पोहोचतात. मयूरने पहिले 2 चेंडू चांगले हाताळलेले, पण या 2 चेंडूवरती मयूरच्या अगेन्स्ट प्रहार करायला सुरुवात केली आहे प्रसादने. एक 6 आला, त्यानंतर डबल 2 धावा आल्या. ऑप्शनचा बाहेर बॅटवरती आला आणि बॅटवरती जसा आला तसा पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ कडक. धावा फलकावरती वेग वाढवला आता प्रसादने. ठाऊक आहे प्रसादला की इकडनं आता धावेंची गती वाढवावी लागेल, कारण की यानंतर तुम्ही 50-50 चॅलेंजिंग ओव्हर पाहता. तिकडे कदाचित धावा नाही बनल्या तर मग मायनस मध्ये देखील होती आणि तसं आधीच भर काढली जाते. शेवटचा अंतिम बॉल फुल टॉस होता, पण कनेक्शन तितकं योग्य नाहीये, पण धावा जरूर मिळतील. आणखी एक मोठा धमाका पाहायला मिळेल. या षटकामध्ये टोटल 3 सिक्सेस जोडले गेले प्रसादच्या बॅटमधनं आणि त्याच्या मदतीनं 21 धावा आल्या टोटल आणि फलकावरती धावसंख्या 34 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात.
काय कमालीचा खेळ राहिला दोन्ही बॅटर्स कडनं. ओमसाई तीर्थ आणि परिंता किंग्स आपण या दोन संघांना लढताना पाहतोय. डू ऑर डाय मॅच आहे असंच म्हणावं लागेल ओमसाई तीर्थ संघाकरिता. आणि या मॅच मध्ये स्वतःला संपूर्ण समर्पण करताना प्रसाद आणि सचिनची पारी आपण पाहतोय. नॉट आउट 34 धावांची पार्टनरशिप, 65चा पाठलाग चालू आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती जर बघितला गेला तर 17.00 चे अवरेजने बनवलात. आणि आता 18 चेंडू विजयाकरिता 31 धावांची गरज आहे. जरूर या इथे जर बघितलं गेलं तर बघा, ज्या वेळेस प्रसादच्या बॅटमधनं तिसऱ्या बॉलवरती 6 आला होता, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती जी यष्टीरक्षकाने ओव्हरथ्रोच्या माध्यमातून जी चुकी केली आहे आणि मग त्याच्यामुळे प्रसाद स्ट्रायकर एंड वरती आले आणि मग प्रसादने 2 मोठे फटके जोडले गेले. कदाचित जर प्रसाद नॉन स्ट्रायकर एंडला असते तर परिस्थिती वेगळी असती, पण आता वेळ निघून गेली आहे. त्यामुळे जे झालं ते विसरून आता काय करता येईल याच्याकडे फोकस करावं लागेल. असं नाहीये की मॅच संपली आहे, मॅच इकडनं देखील बनवू शकते, पण त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी विकेटची गरज आहे. पुन्हा स्कूप करायचं होतं. सचिनने आधी मनामध्ये ठरवलंय, सचिनचा माइंडसेट सचिनला पाठीमागे खेळायचा आहे. मग चेंडूची लेंथ लाईन कोणतीही असू द्या, आधीच शॉट त्याने मनामध्ये ठरवलाय, त्याच्यामुळे हे कनेक्ट नाही होत आहेत. खरं तर चेंडूची लेंथ लाईन ओळखली आणि त्यानुसार जर खेळले तर कदाचित हे फटके बनवू शकतो. पण आता इकडनं डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. टोटल 34, 50-50 ओव्हर आहे. चॅलेंजिंग ओव्हर, पुन्हा एकदा हलकीशी कडा लागली बॅटची आणि त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्यात देखील जाऊन पोहोचतात 35-35 आकड्यावर. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती एक धाव बनवली आहे. तुम्हाला 14 धावा बनवायच्यात. नाही बनवला गेला तर मग तुमच्या धावा कपात होतील. बनवला गेला तर मग सोने पे सुहागा, मग तुमच्या धावा ज्या आहेत त्या ऍड होऊन जातील, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये तुम्हाला धावा मिळतील, बोनस मिळेल तुम्हाला. आणि अजूनपर्यंत कोणत्या संघाला तो बोनस नाही मिळालेला. पुन्हा एकदा क्रॉस हँड खेळलेत, शफल करून चेंडूला बनवून घेतला होता. एक बनवली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल आहे. खरकी स्ट्रायकर एंड वरती प्रसाद येणं गरजेचं आणि या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील जाऊन पोहोचतात 37 आकड्यावरती. सध्या रनचेस पाठलाग आपण 65 धावांचा पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली आहे आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावा आहेत. 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात, त्यामुळे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर 11 धाव्यांची गरज आहे. ऑप्शनचा बाहेर बॉल आहे आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतो की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील 38 आकड्यावर जाऊन पोहोचतात. चौथा क्रमांकाचा चेंडू, बोला सुनील तयार. मोठा फटका खेळायचा आहे, उंची जास्त, लांबी आता डिस्टन्स तितकं कव्हर नाही केलेलं. क्षेत्ररक्षक पोहोचले आणि ओहो काय कॅच पकडली, कमाल कर दिया आपने, सुपर कॅच. स्ट्रोक आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर उंची जास्त मिळाली या चेंडूला, कनेक्शन तितकं योग्य नव्हतं झालेलं. बॅटचा वरच्या भागाला आय थिंक सो त्याच्यामुळे कॅच पकडली गेली आणि कमालीची कॅच पाहायला मिळाली आपल्याला. परिंता किंग्स यांच्या माध्यमातून या कॅच करिता समीरला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. सुपर कॅच पाहायला मिळाली.
शेवटपर्यंत चेंडूवरती नजरे होती आणि त्यानंतर शेवटच्या अंतिम क्षणी झोकलं स्वतःला, बॉलवरती ड्राईव्ह केलं पण कॅच सोडली नाही. खरं तर कॅच जर बघितलं गेलं तर करणची होती, पण हेच तर टीमवर्क आहे. तुम्ही संघ एकामेकाला बॅक करणं, एकजुटीनं खेळणं, सांघिक खेळ याला सर म्हणतात. आता प्रहार करायचा होता, बॉल बॅटवरती तितक्या योग्य पद्धतीने नाही आला. एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावाच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. टोटल जाऊन पोहोचला 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 39-22च्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. 39 धावा फलकावरती आपण पाहतो. शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत या षटकामध्ये धावा बनवल्यात 5, त्यामुळे एका चेंडूमध्ये 9 आता अशक्यच असं म्हणावं लागेल. एक फेअर डिलिव्हरी आली तर मग कठीण आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि इथे जर बघितलं गेलं तर स्विंग अँड मिस डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 50-50 चॅलेंज पुन्हा एकदा तुम्हाला इनकम्प्लीट होताना दिसेल. त्यामुळे आता धावा मायनस होतील, 2 धावा मायनस होतील आणि 2 मायनस करून धावसंख्या टोटल फलकावरती जर बघितलं गेलं तर 37 आहे. 3 षटकांचा जिथे खेळ समाप्त झालाय. स्वतः विजयाकरिता इकडनं 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. बघा या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर बेस्ट बॅटर करिता कैलासवासी हेमंत आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला एक बॅट आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. JR थॉमस या कंपनीची आपण या ब्रँडची बॅट सध्या पाहायला मिळतोय आणि ही बॅट आपल्यापर्यंत पोहोचवली गेली. सन्मान्य मनोजजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं मुलाचं मार्गदर्शन, मुलाचं योगदान राहिलंय त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. मग ट्रॉफी स्पॉन्सर्ड असतील, आमचे पारितोषिक असतील, त्याचबरोबर आपण कूलर पाहतोय, गिफ्ट हॅम्पर पाहतोय, त्याचबरोबर महिलांकरिता जर बघितलं गेलं तर लकी ड्रॉच्या माध्यमातून देखील खूप सारे गिफ्ट्स आहेत, ते देखील ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. कारण की ही सक्सेसफुल स्पर्धा का बनतीये त्याचं रिझन आहे. तर या स्पर्धेच्या आयोजकांच्या पाठीमागे हे मुलाचं योगदान आहे, त्यांच्यामुळे ही संपूर्ण सक्सेसफुल स्पर्धा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर आमच्या आयोजकांची दिवस रात चाललेली ही मेहनत. कारण की मंडळी ही 2 दिवसांची आपण JP सर स्पर्धा पाहतोय, पण ही 2 दिवसांची स्पर्धा भरवण्याकरिता मागच्या 2 महिन्यांची 3 महिन्यांची मेहनत आहे आणि ती मेहनत रंग लावतीये. कारण की जितकं सोपं दिसतंय तितकं सोपं नसतं हे करणं. सगळ्या गोष्टी खरं तर डिसेंबर जानेवारी पासून या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी चालू आहे आणि खूप भव्य दिव्य ही स्पर्धा पाहायला मिळते. चला बोलूयात मॅच मध्ये. विनीत आलेत गोलंदाजीवरती. पहिला बॉल हलक्या गतीने कट करायचा होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये बॉल आला आणि त्यानंतर पंचांचा इशारा, डॉट बॉलची समाप्ती. आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 37 आकड्यावरती. त्यामुळे आता येणाऱ्या 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 11-28 टीमेट षटक सध्या आपण अनुभवतोय. या षटकामध्ये धावा वेगाने बनवणं गरजेचं. पहिला डॉट बॉल तर आलाय. विनीत तयार. ऑप्शनचा बाहेर होता, उंच राहिला बॉल पण दूर देखील आहे. एक धाव बनवली जाईल आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा योग्य पद्धतीने इकडनं कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं 39 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. बघा पहिला 2 षटकांचा जेव्हा खेळ समाप्त झाला असं वाटत होतं की ओमसाई तीर्थ संघ इझिली मॅच कव्हर करेल, पण पेनल्टी मेट 50-50 जी ओव्हर जी आपण पाहिली तिथे कुठेतरी मॅचचं इक्वेशन घसरताना तुम्हाला दिसलं आणि त्याचाच बेनिफिट आता होतोय. पण मॅच आहे अजून, इकडनं मॅच येऊ शकते, पण त्याकरिता मोठे फटके जोडावे लागतील. पण प्रसादचा विकेट खूप सारा इम्पॅक्ट टाकून गेला. प्रसाद माघारी परतल्यानंतर बॅटिंग ऑर्डरवरती थोडासा तुम्हाला दबाव देखील दिसलाय, पण आता ती जिम्मेदारी मी म्हणेन की सचिनला घेणं गरजेचं आहे. कारण की सचिन ओपनिंग पेअर्स मध्ये आला होता, सचिन सेट आहे आणि त्याला स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल. इथे फुलटॉस बॉल होता, स्वीप केलाय आणि स्वीट पद्धतीने बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा, 6 धावा मॅक्सिमम.
षटकाराला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती वाढला देखील 45-45 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. जितूचा बॅटमधनं हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. हे येणारे 3 चेंडू जे आहेत या षटकातील हे फार महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळले, क्षेत्ररक्षक पोहोचले. हो हो, फिर से एक बार कमाल. मयूर कमाल नहीं तो अब की बार धमाल कर रहे. राजू पाटील आला नवस, राजे साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नवस, होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. झेल पकडली आपण. टीव्ही स्क्रीन ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहू शकाल. हा पहा ऍक्शन रिप्ले तुमच्या डोळ्यासमोर. आडवा हाताने खेळल्यात, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटला मयूर होते, हाफ चान्सेस होते जरूर, पण ते फुल मध्ये कन्वर्ट अशा प्रकारे केले. समोर डाईव्ह केलं, चेंडूवरती नजरे शेवटपर्यंत होती आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर फलंदाज बाद. आणि या कॅच करिता त्यांच्या पिताश्रीकडनं, परिंदा किंग्स कडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इकडे पहा, शफल करून खेळायचा प्रयत्न केलेला. त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतो लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव जाऊन पोहोचली 46 आकड्यावरती. 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. 7 मध्ये बनवायच्यात 19. इथे आता मोठा फटका, मी म्हणेन की स्ट्रायकर एंड वरती बघा सचिन आहेत जे सेट आहेत आणि आता सचिनला मोठा फटका करिता जावंच लागेल, कारण की हा मोठा फटका आला तर मग तुम्हाला 6-13 ची मॅच दिसेल. बघा 15+ आणि 15च्या आतमध्ये हे 2 वेगवेगळे इम्पॅक्ट आहेत. चौकार आला तरी देखील चालेल, पण मोठा फटका गरजेचा असा. स्टेप आउट केला, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, पॅटवरती तितक्या योग्य पद्धतीने नाही आला बॉल आणि त्याच्यामुळे एक धाव फलकावरती बनवली आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक कंप्लीट होताना आपण पाहतोय ते म्हणजे 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा टोटल आहेत 47. नागेश पाटील सध्या कीपर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आणि त्यांचा चिरंजीव बॅटिंग वरती आहे मनीष. आणि जर मनीषने षटकार जोडला गेला तर त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 6 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावांची गरज आहे. पण एक नागेश पाटील जरूर प्रश्न राहील की 6 मारला तर मॅच देखील तुमच्या हातामधून निसटताना पाहायला मिळेल. 500 देखील जातील आणि मॅच देखील जाऊ शकते. चला, हीच तर मजा असते. आपण प्रीमियर लीग मध्ये हीच तर आपण मजा करत असतो, कारण की खेळीमेळीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. प्रीमियर लीग मध्ये संपूर्ण गाव एकत्र येतो आणि मी आयोजकांचं तर विशेष आभार व्यक्त करीन की बघा इथे प्रीमियर लीग मध्ये फक्त खेळाडू नव्हे तर महिलांना देखील या स्पर्धेमध्ये प्रोत्साहित केलं जातं. महिलांकरिता देखील खूप सारे पारितोषिक आहेत आणि ही फार मोठी बाब आहे की बघा संपूर्ण गावाला एकत्र करण्याचं काम. 2 दिवस उत्सव पाहायला मिळतोय. ओहो, सचिनच्या बॅटमधनं हा मोठा स्ट्रोक आलाय बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे आणि आता मॅच मध्ये देखील ट्विस्ट. इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरे सामने. थँक्यू धीजे. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सचिन पाटीलचा बॅटमधनं हा मोठा फटका आलाय आणि मॅच जिवंत देखील ठेवली आहे. हो, आता कम बॅक केलाय सचिनच्या आगेस आणि म्हटल्या गोलंदाजाने की हम भी किसी से कम नहीं. सुपर चेंडू, लगेचच लेंथ मध्ये परिवर्तन केलं. ऑप्शनचा बाहेर चेंडू थोडी गती कमी केली आणि लेन्सचा जर विचार केला तर गुड लेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. यष्टीरक्षक नागेश पाठीमागून तो अनुभव शेअर करतात, प्रत्येक चेंडूवरती गाईड करतात की तुम्ही कोणत्या लेंथ वरती गोलंदाजी करू शकता आणि बॉलरला जरूर त्याचा बेनिफिट होतोय. बॅक ऑफ द हँड, पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला खेळलेत. 1 धाव बनवली आहे आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे
आणि 2 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्यात, जाऊन पोहोचतात 55 या आकड्यावरती. सो विजयाकरिता 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि विजयाकरिता 10 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण एकच मॅच पाहिली आहे जी चेस डाऊन झाले, अदरवाईज सगळ्या मॅच मध्ये धावा डिफेंड केल्या गेल्यात. आणि कदाचित ज्या पद्धतीने खेळपट्टी किंवा ज्या पद्धतीने इथे आपण मॅच चालताना पाहिला जिथे धावा डिफेंड केल्या जातात, मी म्हणेन की येणाऱ्या काळामध्ये कदाचित टॉस जिंकल्यानंतर मग प्रथमतः बॅटिंग करण्याचं प्लॅनिंग जरूर आखलं जाईल. ऑप्शनच्या बाहेर होता, खूप दूरवरनं बॉल खेळलाय आणि त्यानंतर लॉंग ऑनला 1 धाव बनवल्या. दुसऱ्या धावाचा पुन्हा एकदा कॉल आहे आणि फेकी करेपर्यंत इझिली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 57 आकड्यावरती जाऊन पोहोचत. आता विजयाकरिता 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. डू ऑर डाय मॅच, कारण की ही मॅच जिंकले तर जिवंत राहतील, पण ही मॅच जर पराभव झाले तर मग दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं लागेल. मी म्हणेन की मॅच जिंकण्याकरिता जावं. ओ स्विंग अँड मिस, हा डॉट बॉल नव्हे, हा डॉट बॉल नव्हे. हा परिंता किंग संघाच्या प्रेक्षकांचा आवाजच सांगून जाते की या डॉट बॉल वरती ही मॅच आता हातामध्ये घेतली. आता जिंकण्याचा जल्लोष देखील पाहायला मिळेल, कारण की 1 चेंडू आणि विजयाकरिता आता 8 धावांची गरज आहे. पण एखादा अतिरिक्त बॉल आला नोच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यावरती मोठा फटका जर लागला तर मग परिस्थिती पुन्हा एकदा बदलेल. शेवटचा अंतिम बॉल आहे, बॉल तयार. स्टेप आउट केलाय, समोर खेळायचं होतं, कनेक्शन तितकं चांगलं नाहीये. एकच धाव बनवली जाईल, दुसऱ्या धावेचा कॉल जरूर आहे, पण आता या 2 धाव्याने तितकासा बेनिफिट देखील नाही होणार आणि मॅच समाप्त देखील होताना पाहायला मिळते आणि जिंकली मॅच परिंता किंग्सने. आय थिंक सो परिंता किंग्सचा हा दुसरा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचा दोन्ही मॅच मध्ये त्याने आपला वर्चस्व प्रस्थापित केलंय. जरूर खूप चांगला खेळ पाहायला मिळाला, बॅटिंग चांगली, बॉलिंग चांगली आणि मी म्हणेन की त्याच्यापेक्षा क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं पाहायला मिळालं आणि म्हणूनच की काय हा संघ सध्या तरी विराजमान आहे. विजयाचा पथ त्यांचा चालू आहे. चला जाऊयात लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे देणार आहोत आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि या मॅचचा हिरो ठरतोय नागेश पाटील. प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक या नागेश आमच्या VIP डाईस वरती आणि आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक कलेक्ट करायचं आहे. साई ग्रुप आयोजित उमेळमान ग्रामस्थ पुरस्कृत उमेळमान प्रीमियर लीग 2025 आणि सर्वांना वाटावं गर्व असं हे आपलं 5वं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. 2025चा हा फॉर्मॅट 2021ला या स्पर्धेला सुरुवात केली होती आणि बघता बघता 5 वर्ष या स्पर्धेला कंप्लीट झालेत. खेळीमेळीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, संपूर्ण गाव एकत्र आलाय, गावाचा उत्सव असं म्हणून सेलिब्रेट केलं जातं.